आज होता मार्गशीर्षक महिन्यातला दुसरा गुरुवार. तर मी म्हटलं थोडीशी रांगोळी काढूया बाहेर, कारण की वेळ तर मिळत नाही तरीसुद्धा आपण देवासाठी थोडासा वेळ काढायचा. तर मला स्वस्तिक काढायला खूप आवडते, तसेच मला दिवाही आवडतो. तर मी रांगोळीचा दिवा काढते आणि मध्ये मध्ये ही आमची ब्लॅकी नुसती येत होती, काय काढून देत नव्हती. तर अशा प्रकारे मी दिवा काढला, मग त्यामध्ये रंग भरला आणि ब्लॅकी तिथेच बघत होती. तिला वाटलं की काहीतरी खाऊ आहे की काय असं. मग नंतर तिला समजलं की खाऊ नाही, तर ती पुढे मग गेली आणि मी मग त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये कलर भरला. तर छान असा दिवा दिसत होता. त्यानंतर मग मी चामट्या बनवल्या. आम्ही याला चामट्या बोलतो, तुम्ही काय बोलता माहीत नाही. तर ह्या अशा प्रकारे मी तव्यावर त्या थोड्याशा तळून घेतल्या आणि त्यानंतर मग नैवेद्य देवासमोर ठेवला. त्यानंतर मी पोथी वाचायला घेतली आणि मग देवाची आरती केली. श्री महालक्ष्मी व्रत करण्यासाठी मार्गदर्शन. हे व्रत सुख, शांती, धन, संपत्ती व श्री लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी करावयाचे आहे. व्रत करणारे स्त्री पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावे. ह्या व्रताला कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत पूजाविधी करावे. महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ऐकावे भक्तांनो श्री लक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री लक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनाची इच्छा पूर्ण होते. द्वापार युगात भारत भूमी सौराष्ट्र देशात भद्रश्राव नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शस्त्रे, 18 पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सूरचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी व पवित्रता होती. जय देव जय देव जय मंगल